संजीव मोठे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांना काही कारणामुळे उपस्थित राहता आलं नाही परंतु सरांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या असे माननीय ॲडव्होकेट आकाश दाभोळकर हे आपल्याला या ठिकाणी लाभले। तर शेती खात्याच्या वतीनं आपण जे काही वर्षभरामध्ये किंवा आतापर्यंत जे काही काम करत आलो यात बऱ्याचशा योजनांचा सहभाग याच्यामध्ये आहे। आज शेती करताना आपल्याला शेताची तयारी करण्यापासून बी बियाण्यापासून तर आताचा सध्याचा जो काळ आहे तो काढणीचा आहे। शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येण्याची इच्छा सुद्धा होती सर, परंतु सोयाबीन काढणीचा कालावधी असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना थोडंसं वेळेचं जे आहे वेळेच्या बाबतीत थोडीशी बंधन आली तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी बांधव उपस्थित आहेत। आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः 7 लाख 7.5 लाख हेक्टर इतकं क्षेत्र जे आहे आपल्या जिल्ह्याचं वैद्यकाली आहे आणि याच्यात प्रमुख पिकं जे आहेत ती सोयाबीन आणि सोयाबीन नंतर कापूस आणि या दोन्हीमध्ये आंतरपीक म्हणून ही 3 पिकं जी आहेत त्याच्यात 95% लागवड होते। आज सोयाबीन आणि कापूस याच्या उत्पादकतेच्या बाबतीत किंवा प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी जे उत्पादन येतं त्या उत्पादनाच्या बाबतीत आज कृषी विद्यापीठाकडून नवीन वाहन असतील, त्याच्याप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र आपले जे जळगाव जाण्याचं आहे त्याच्या शास्त्रज्ञांचं जे विस्तार कार्य असेल, त्याचप्रमाणे विभागाच्या योजना असतील आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची तितकीच शेतीमध्ये घेतलेलं कष्ट असेल याच्या बाबतीत जर विचार केला तर आज सांगायला मला एक अभिमान वाटतो की आपल्या जिल्ह्याचं सोयाबीनचं आणि कापसाचं जे उत्पादन आहे ते राज्याचं जे उत्पादन आहे किंवा देशाचंही जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा आमच्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव जास्तच उत्पन्न या जिल्ह्यामध्ये काढत आहे। अर्थात याच्या मागे जे आहेत शासनाच्या विविध योजना आहेत, बी बियाण्यापासून तर अक्षरशः आपल्याला काढणीच्या जी यंत्र आहेत त्या यंत्रापर्यंत विभागामार्फत अनुदान मिळतं। आज इतकी चांगली संधी मिळते तर या संधीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एक आव्हान विभागामार्फत आम्ही करतो की सोयाबीन आणि कापूस जे आहे ही आपली पारंपरिक पिकं आहेत आणि पारंपरिक पिकाच्या बाबतीत जर विचार केला आणि आजचं बदलतं जर जग पाहिलं तर थोडंसं पारंपरिक पिकांना थोडंसं बाजूला करून आपल्याला नवीन पिकं सुद्धा घ्यायला सुरुवात करायला पाहिजे। याच्यामध्ये विशेष करून आता जे आपल्या इथे सत्कार झाला ते शशिराज म्हणतात येवलखेडचे शेतकरी शेतीमध्ये जर प्रगती करायची असेल तर आजपर्यंत आपण पाहतो नुसतं सोयाबीन कापसामध्ये कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला जे 2 पैसे असतात ते त्याच्या गाठीशी राहत नाही। दरवर्षाची खर्चाची जी भ्रांत आहे तेवढीच मिळते, परंतु फळबागा असेल किंवा डेअरी उद्योग असेल किंवा पोल्ट्री उद्योग असेल याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी थोडंसं पुढे येऊन स्वतःची आर्थिक उन्नती करायला पाहिजे। आज आपण सोयाबीनमध्ये जर पाहिलं तर सोयाबीनमध्ये एका एकराला जर आपण म्हटलं तर 5 वर्षामध्ये साधारणतः 2.5 लाखापर्यंत आमच्या शेतकऱ्याला मिळतात। तशीच परिस्थिती हरभऱ्यामध्ये आहे। जर 5 वर्ष नुसतं सोयाबीन आणि हरभरा जर आपण केला तर 5 वर्षात 5 लाख रुपये मिळतात, परंतु संत्र्यासारखी जी पिकं आहेत किंवा मोसंबीसारखी जी पिकं आहेत ही सुरुवातीच्या काळात फक्त त्याला फळधारणा होण्यासाठी 3 वर्ष फक्त द्यावी लागतात, त्याची जपणूक करावी लागते, परंतु 3 वर्षानंतर 4व्या वर्षी ज्यावेळेस त्याचं पिकाचं उत्पादन सुरू होतं अक्षरशः एका एकराचे किंवा एका हेक्टरचे सुद्धा 5 लाखाच्या पुढे उत्पन्न केल्याचं आपण पाहतो। बरेचसे शेतकरी ह्याच्यामध्ये जे बसलेले आहेत त्यांच्या सुद्धा शेतामध्ये संत्रा पीक असणार आहे, त्यांना सुद्धा अनुभव आहे। आज या अनुषंगानं जे आहे नुसतं पारंपरिक पिकालाच थोडीशी फळबागेची सुद्धा जोड देणं आवश्यक आहे। आताच उल्लेख झाला की आपल्याकडे जळगाव जामोद संग्रामपूर त्याच्यानंतर शेगाव या भागामध्ये संत्रा पिकाची जी वाढती लागवड पाहतात आपल्याकडे संत्रा निर्यातीसाठीची जे काही आवश्यक मूलभूत सुविधा हव्या आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा पणन महासंघामार्फत किंवा पणन मंडळामार्फत सुद्धा आपल्याकडे त्याचं प्रोसेसिंगचं क्लस्टर सुद्धा शासनानं त्याची सुरुवात केलेली आहे। अर्थात फळबाग लागवडीसाठी आपल्याकडं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना ही आहे। त्याचनंतर ज्या लोकांचा ह्या MREGS योजनेमध्ये लाभ मिळू शकत नाही अशा आमच्या शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने राज्य शासनाची 100% अनुदानित जे आहे
ती फळबाग लागवडीची योजना सुद्धा राज्य शासनाने सुरू केलेली आहे. तर शेतकरी बांधवांनी ह्या योजनांचा सुद्धा लाभ घ्यावा. त्याचबरोबर आता जी पंपाची निवड झालेली आहे आपली, त्याच्यामध्ये महाडीपीटी प्रणाली मार्फत आपण अर्ज भरलेले आहे. शासनाचे जे विभाग आहेत किंवा शेती खातं जे आहे याच्यामार्फत शेतकऱ्यांना जोही लाभ दिला जातो. ते आजकालचं जग आपण जर पाहिलं, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. आपल्याला ऑनलाईन याच्यामध्ये अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला निवड जी होते ती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होते. आपल्याला जी वस्तू बाजारातून खरेदी करायची, बाजारातूनच खरेदी करण्याची मुभा आहे. त्याचं बिल अपलोड केल्यानंतर शेती खात्याचा जो अधिकारी आहे तो येऊन त्याची पाहणी करतो आणि अनुदान सुद्धा आपल्या खात्यात ते डीपीटी पद्धतीने सुरू होतं. त्याच्यामुळं मागच्या 5-6 वर्षापासून जर आपण पाहतो की आमच्या कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं कागदपत्र घेऊन शेती खात्याच्या ऑफिसलाच गेलं पाहिजे किंवा अशा ठिकाणी गेलं पाहिजे याची भ्रांत राहिलेली नाही. काही अडचणी आल्या तर आमचे शेतकरी बांधव जे आहेत ते शेती खात्याच्या अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी निश्चितच संपर्क साधतात आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे राज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वच योजनांमध्ये खर्चाचं प्रमाण पाहिलं तर आमच्याकडे शेतकऱ्यांमध्ये जी जागरूकता आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा जे काही शासनाच्या विविध योजना आहेत त्याचा लाभ आमचे शेतकरी बांधव वेळोवेळी घेत आहेत. हे झालं योजनांच्या बाबतीत. त्याचबरोबर जर कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर त्याचे ठराविक वेळी त्याचे पंचनामे करणं याच्या मार्फत सुद्धा शासनाकडून वेळोवेळी अनुदान दिलं गेलेलं आहे. मागच्या वर्षीची जर अनुदानाची आकडेवारी पाहिली तर जिल्ह्यामध्ये साधारणतः 800 कोटीपेक्षा जास्त जे अनुदान आहे ते आमच्या शेतकरी बांधवांचं ज्यावेळेस अतिवृष्टी किंवा पाऊस किंवा गारपीट झाली त्याच्यामध्ये अनुदान वाटप केलेलं आहे ते शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जमा झालेलं आहे. त्याचबरोबर दुसरी जी योजना शासनाची आहे ती प्रधानमंत्री पीक विमा योजना. पीक विमा योजनेच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सगळ्यांना सांगावं वाटेल की ह्या वर्षी आपण सर्व शेतकऱ्यांनी 1 रुपयात जो पीक विम्याचा लाभ घेतला, राज्य शासनाने सुद्धा त्याच्यामध्ये फार क्रांतिकारी पाऊल घेऊन ती योजना सुरू केली. तर जवळपास 7,14,000 शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि आतापर्यंतचं जर रेकॉर्ड आपण पाहिलं तर ह्या वर्षी सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी असतील, शेतकरी असतील, आपल्या सर्वांच्या पुढाकारातून यावर्षी 500 कोटीपेक्षा जास्त पीक विम्याची रक्कम आहे ती आपल्या जिल्ह्याला मंजूर झालेली आहे. त्याच्यापैकी 266 कोटीचं जे आहे ते वाटप पूर्ण झालेलं आहे. 233 कोटीचं जे बाकी आहे ते वाटप सुद्धा आता लवकरच सुरू होणार आहे. म्हणजे आतापर्यंत आमच्या शेतकरी बांधवांसाठी एवढी मोठी रक्कम आहे ती एवढी मोठी रक्कम मंजूर झाल्याचं मला सुद्धा आठवत नाही. तर याच्यामध्ये पीक विम्यासारख्या योजनेत सुद्धा पैसे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपली राज्य शासनाची जी ह्या वर्षीची खरीप हंगामातील जे सोयाबीन किंवा कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी जी योजना होती त्याच्यामध्ये सुद्धा हेक्टरी 5,000 पर्यंतची जी मदत आहे ती साधारणतः 4,15,000 शेतकऱ्यांना 170 कोटी रुपये जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत. त्याचबरोबर जे शेतकरी पीक पाहणी केलेली नव्हती किंवा ते यादीतून सुटलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा राज्य शासनाने निर्णय घेऊन त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा याच्यामध्ये अनुदानाची तरतूद केलेली आहे. ते अर्ज जसे जसे आपल्याकडे प्राप्त होतील तसे तसे आपण ते ऑनलाईन करून ते शेतकऱ्यांना जे अनुदान आहे ते मिळण्यासाठी प्रयत्न करू. हे अनुदान किंवा ह्या गोष्टी झाल्या, परंतु ज्यावेळेस काही नुकसान होतं किंवा काय होतं त्याच्या बाबतीत शासन जो थोडासा शेतकऱ्याच्या जे त्याला नुकसान होतं त्याचा थोडासा भार सहन करण्याची जी क्षमता आहे ती शेतकऱ्यांना यावी याकरता हे अर्थसहाय्य करतं. परंतु शेतकरी बांधवांनो, शेती ही आपलीच आहे. या शेतीमध्ये कष्ट आपणच करतो. जे काही करायचं ते आपल्यालाच करायचे. शेवटी शेती आणि शेतकरी हा कायमस्वरूपी एकमेकाला बांधला गेलेला आहे. त्याच्यामुळं आपण सुद्धा जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद असेल किंवा कृषी विभागाचे जे काही योजना असतील याच्या माध्यमातून सुद्धा आधुनिक शेतीकडे थोडंसं वळण्याचं जे आहे ते वळण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडंसं प्रयत्न करायला पाहिजे. कारण आज आपण पाहतो आता हे शशी कुणकर जे आहेत त्यांना पुरस्कार मिळाला. यांनी सुद्धा आम्ही 2018-19 आसपास ज्यावेळेस त्यांच्या शेततळ्याची पाहणी केली होती तर शेततळ्यामध्ये एक शेततळ आहे, शेततळ्याच्या बाजूला पेरूची लागवड आहे, शेततळ्यामध्ये मत्स्यबीज सोडलेलं आहे. शेततळ्यासाठी सुद्धा शासन अनुदान देतं.
फळबागेच्या बाबतीत मी सुद्धा सांगितलं, तिथं सुद्धा शासन अनुदान देतं. मत्स्यपीक सोडण्यासाठी सुद्धा शासनाचा मत्स्य विभाग जो आहे तो अनुदान देतो. अक्षरशः त्यांच्या शेतावर ते वजन काटा घेऊन त्यांनी वजन काटा ठेवलेला होता. आजूबाजूच्या गावातली जी लोक आहेत ती त्या शेततळ्यापाशी येऊन जो पाहिजे तसे मासे तिथून पकडायचे, वजन करायचे, त्यांना पैसे द्यायचे आणि निघून जायचे. 100 रुपये किलो पर्यंत सुद्धा त्यांनी ते माशांची विक्री तिथून केलेली आहे. तर अशा प्रकारे जे छोटे छोटे उद्योग आहेत, पूरक उद्योग आपण त्याला म्हणतो, ह्याच्यातून थोडंसं पुढे येऊन शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती जी आहे ती साधणं आवश्यक आहे. अर्थात ह्याच्याकरता जर कुठलीही तुम्हाला अडचण वाटली किंवा कुठल्याही प्रकारे कुठल्या बाबतीत समजलं नाही तर शेती खात्याचे जे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत यांच्याशी आपण संपर्क साधावा. आपल्याला निश्चितच त्याच्यामध्ये जी आपली अडचण असेल तिचं निराकरण किंवा तिचं शंका समाधान केलं जाईल असं सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगतो. आज मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव इथं उपस्थित आहेत. आज सन्माननीय आमदार महोदय सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आजचा जो महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो फवारणी पंपाचं वाटप जे आहे तर त्याच्यासाठी जे आहे वेळ पाहता मी माझं जे भाषण आहे किंवा मी जे माझं जे मनोगत आहे ते या ठिकाणी थांबवतो. आपणही सर्वांनी शांतपणे ते ऐकून घेतलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलाही आभारी आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.